मुंबईतल्या घाटकोपरमध्ये झालेल्या होर्डिंग दुर्घटनेमध्ये 14 लोकांचा बळी गेला। वस्तुस्थिती पाहता हे बळी हकनाक गेलेले आहेत। मात्र हे होर्डिंग उभारणारा भावेश भिंडे आत्ता मात्र फरार झालाय। मात्र यावरून आता आरोपांच्या फैरी देखील झडू लागल्यात। पाहूयात। चार सेकंदात होत्याचं नव्हतं झालं। घाटकोपरच्या पंतनगर मधल्या पेट्रोल पंपालगतचा होर्डिंग काळ बनून कोसळला। या दुर्घटनेत दगावलेल्यांचे सर्व मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्दही झालेले नाहीत। तोच स्वतःला मुंबईचे राजकीय कैवारी मानणाऱ्यांनी राजकारण सुरू केलंय। भाजपचे आमदार राम कदमांनी एक्स पोस्टवर शेअर केलेला हा फोटो। होर्डिंग दुर्घटनेतील प्रमुख संशयित भावेश भिंडेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली तो क्षण। हा फोटो शेअर करताना राम कदमांनी काही प्रश्न उपस्थित केलेत आणि त्यांना उत्तर मिळालंय ते चक्क छगन भुजबळांकडून। काय पराक्रम केलाय भावेश भिडेंनी? कोण लागतो हा तुमचा? काय संबंध आहेत याचे आणि उबाटाचे? आम्हाला आरोप प्रत्यारोप नाही करायचे, पण राजकीय संरक्षण असल्याशिवाय ते देखील मुंबई शहरात असं 3 मजली अनधिकृत होर्डिंग कोणी उभं करू शकतं? शक्यच नाही। या घटनेला उबाटा देखील तेवढाच जबाबदार आहे असं जर सर्वसामान्य जनता म्हणत असेल, यात काय चुकीचं आहे? उद्धव ठाकरेचा काय संबंध? असं ऐकून घ्या हो। आणि अशा अनेक लोक जे असतात, हे जे व्यापारी असतात धंदेवाईक, ते नेहमी आमच्याकडे सुद्धा येतात पुष्पगुच्छ घेऊन, काहीतर मिठाई घेऊन फोटो काढतात। माझ्याकडे तर कोणी पण येते आणि फोटो काढतं। मी नाही म्हणू शकत नाही, आता कोण आहे, काय आहे, आपला कार्यकर्ता आहे की नाही हे सुद्धा कधी कधी लक्षात येत नाही। आणि मग अशी लोक असल्याने सगळ्यांकडे त्यांचे फोटो असतात, तर त्याच्यावरून काही इन्फ्लुअन्स काढणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही। काय आपण त्याच्यात राजकारण आणण्याचा काही प्रयत्न करू नये, आणि तो कोणाचाही असेल, किती मोठा असेल तरी त्याला सजा शिक्षा झाली पाहिजे। नितेश राणेंनी राऊतांना या प्रकरणात खेचलं, तर राऊतांनी उत्तर देताना पालिका प्रशासन कुणाचं हा प्रश्न विचारलाय। संजय राजाराम राऊतचा भाऊ सुनील राऊत आणि भावेश भिंडेचे काय संबंध आहेत? या भावेश भिंडेला सुनील राऊत मातोश्रीकडे जाऊन उद्धव ठाकरे बरोबर फोटो काढला होता का? ह्याचेही उत्तर थोडा संजय राजाराम राऊतनी आपलं थोबाड उघडून आम्हाला द्यावं। जे जे भावेश भिंडेचे पार्टनर आहेत त्या सगळ्यांवर एफआयआर व्हावी, चौकशी व्हावी आणि त्यांना संबंधितांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी मी या निमित्ताने करतो। बेकायदेशीर होर्डिंग हा मुंबईला लागलेला शाप आहे। गेल्या 2.5-3 वर्षापासून मुंबईमध्ये कोणाचंही राज्य नाही, ना शिवसेनेचं ना कोणाचं। भारतीय जनता पक्ष, शिंदे गट हे प्रशासनाच्या माध्यमातून राज्य करत आहे। त्याच्यामुळे कालच्या अपघाताला आणि मृत्यूला हेच जबाबदार। भावेश भिंडेच्या डोक्यावर राजकीय वरदहस्त होता की नाही या प्रश्नाचं तुर्तास कोणाकडे ठोस उत्तर नाही। सुरू आहेत ते राजकीय आरोप प्रत्यारोप। या संदर्भात तपास होईल की नाही तेही कोणी ठोस सांगू शकत नाही। मात्र कोणतीही चूक नसताना जीव गमावणाऱ्या मुंबईकरांचं काय? अनाथ झालेल्या लेकरांचं आणि कुंकू पुसून गेलेल्या माता भगिनींचं काय? ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।